मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपलं पुढील टॉपिकचं नाव काय बघा, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ. आता इथं जरी भारतीय राष्ट्रवाद म्हटलं असलं तरी आपल्याला हे जे मुद्दे आहेत ते महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण कारण विचार करतो भारतामध्ये महाराष्ट्रवादाचा उदय झालाय, तर ते उदय होण्यामागं जे महत्त्वाचे राज्य होते त्यामध्ये तुमचं एक होतं महाराष्ट्र, दुसरं होतं बंगाल. त्यामुळे आपण ज्यावेळेस भारतीय राष्ट्रवाद म्हणतो ॲक्च्युअली तो तुमचा महाराष्ट्र आणि बंगाल या दोन अँगलने विचार करत असतो. पण आपला जो अभ्यासाचा घटक आहे तो महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ हा टॉपिक आपण महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहणार आहोत. सुरू करू आपण. बघा आता राष्ट्रवादाच्या उदयामागची कारण बघा. कसं राष्ट्रवादी अशी संकल्पना आहे की जी अचानक सुरू होत नाही, त्याच्या मागे खूप मोठी परंपरा किंवा कारण लागतात. आता त्या कारणामध्ये ज्या कारणाने खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाला चालना भेटली त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं तुमचं बघा काय होतं, 1857चा उठाव. 1857चा उठाव. आता आपल्याला प्रश्न जो येणार आहे तो 1857च्या उठावाविषयी काय येतो की उठावाची कारणं काय, त्या उठावामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्ती सहभागी होत्या आणि त्या उठावाचे परिणाम काय झाले. तर आपण सुरुवात करूया. बघा मुद्दा काय पहिला, 1857च्या उठावाची कारण आहे. बघा हा 1857चा उठाव जरी सुरू झाला असला 1857 मध्ये, तरी इंग्रजांच्या सत्ता स्थापनेपासून भरपूर गोष्टी घडत होत्या आणि त्या सर्व गोष्टींचा एकदाच जो उद्रेक झालाय तो उद्रेक आपण ओळखतो 1857चा उठाव म्हणून. त्याआधी छोटे मोठे बंड झालेले आहेत, पण ते खूप कमी प्रमाणात आणि मर्यादित क्षेत्रामध्ये असल्यामुळे इंग्रजांनी त्यांचा मोड केलेला आहे, अगदी शक्तीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर. आपण सुरुवात करूया. बघा आता ह्यातले मुद्दे पाहिजेत आपल्याला. राजकीय कारण काय, आर्थिक कारण काय, धार्मिक आणि सामाजिक कारण आणि लष्करी कारण, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या व्यतिरिक्तही इतर कारणं आहेत, पण त्या कारणांमध्ये आपल्याला काय पाहिजे, हे जे मुद्दे आहेत ह्यांनी काय झाले चालना भेटली तुमच्या 1857च्या. बरोबर. आपण सुरुवात करूया. पहिला मुद्दा काय बघा, राजकीय कारण काय, तैनाती फौज पद्धतीमुळे हतबल आणि निष्क्रिय झालेले संस्थाने. बघा आपण काय पाहिलंय की तैनाती फौज आपल्यामध्ये लागू केली तुमच्या लॉर्ड वेलेस्लीनं. लॉर्ड वेलेस्ली म्हणजे आपण पाहिलं होतं की सुरुवात जरी डुप्लेनं केली असली तरी ह्याला काय म्हटलं जातं, जनक म्हटलं जातं, कारण त्यांनी ह्याचा प्रभावी वापर केलाय. आपण पाहिलं होतं सर्वात पहिल्यांदा वापर केलाय त्यानं 1798 मध्ये हा निजामाविरुद्ध वापर केलेला आहे ऑल इंडिया लेव्हलवर. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्ही 1802 मध्ये पेशव्यांविरुद्ध कोण होता, दुसरा बाजीराव होता, ह्याच्या विरुद्ध त्यांनी वापर केलेला आहे. बघा तैनाती फौजीमुळे काय झालं होतं, एक ठराविक संख्येचं सैनिक तुमचं कायम त्या राज्यामध्ये काय राहत असे आणि त्यांचा एक रेसिडेंट काय करायचा, राजदरबारात बसत असे. त्या रेसिडेंटमुळे काय व्हायचं की तो रेसिडेंट राज्याच्या कारभारामध्ये प्रमाणाच्या बाहेर हस्तक्षेप करत असे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे राजेवाडे होते त्यांनी काही काळानंतर राजदरबारात येण्याचं बंद केलं होतं, हतबल झाले होते, कारण राजाचं महत्त्व कमी करण्याचं काम ह्या रेसिडेंटने केलं होतं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं कारण आहे. दुसरं आहे तुमचं साम्राज्यवादी धोरण. आता ह्या तैनाती फौजीमुळे आधीच सर्व संस्थानिक बेजार झाले होते, त्याबरोबरच आणखी एक ब्रिटिशांचं साम्राज्यवादी धोरण लागू केले आणि हे धोरण लागू करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका तुमची निभावली होती लॉर्ड डलहौसी. ओके. डलहौसीने एकूण तीन प्रकार वापरून काय केलं होतं, साम्राज्यवादी धोरण म्हणजे खालसा करण्याचं धोरण अवलंबलं होतं. पण त्यातलं जे सर्वात फेमस आहे आणि ज्यावर प्रश्न विचारला जातो त्याचं नाव आहे तुमचं वारसा हक्क नामंजूर. वारसा हक्क नामंजूर. ओके. हा डलहौसी तुमचा कधी होता, 1848 ते 56 या कालावधी दरम्यान होता. आणि हे जे वारसा हक्क नामंजूर आहे त्याचं सर्वात पहिलं उदाहरण तुमचं कोणतं आहे, आपण पाहिलं होतं सातारा, वर्ष आहे 1848. हे दोन गोष्टी हे मुद्दा लक्षात ठेवायचा आपल्याला. इथं तुमचं तैनाती फौज 1802 पेशवा आणि 1848 ला वारसा हक्क नामंजूर 1848. हे दोन राजकीय कारण झाले. त्यानंतर आर्थिक कारण काय होतं, अनौद्योगिकरण. अनौद्योगिकरण म्हणजे इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत कसा होता, हा परिपूर्ण, बरोबर, किंवा त्याला स्वयंपूर्ण असं आपण म्हणू शकतो. म्हणजे भारतामध्ये जी
म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण आलुतेदार आणि बलुतेदार जे म्हणतो तीच संकल्पना जवळपास तुमच्या सर्व भारतभर लागू होती. पण इंग्रज आल्यानंतर काय झाले, हे जे आलुतेदार आणि बलुतेदार आहेत ह्यांचे रोजगार हळूहळू कमी होऊ लागलेत आणि त्यांचे जे उद्योग होते त्या उद्योगांच्या जागे काय झाले, यांत्रिकीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे, यंत्राचं प्रमाण वाढले, त्यामुळे काय झाले, ते बेरोजगार झालेत, अनौद्योगिकरण झाले यांत्रिकीकरणामुळे आणि सर्व शेतीवर गेलेले आहेत. म्हणजे सर्व जे कारागीर होते, कामगार होते, त्यांना शेतीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यानंतर दुसरं अन्यायकारक जमीन महसूल. आपण जमीन महसूल प्रकरणामध्ये पाहिलं होतं, तुमची जमीनदारी, ओके, महालवारी आणि रयतवारी, ह्या तिन्ही पद्धतीमध्ये काय होतं, जरी ह्या तुलनेने कमी जाचक असल्या तरी यामध्ये तुमचा जो महसूलचा दर होता, महसूल दर हा खूप जास्त होता. जमीनदारी तर अन्यायकारक होतीच, पण यामध्ये ह्या दोन पद्धतीमध्ये सर्वात मोठी त्रुटी काय होती, तर यांच्यामध्ये तुमचा जो महसुलाचा दर होता खूप जास्त होता. त्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांचं शोषण व्हायचं मोठ्या प्रमाणात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तुमचा धार्मिक आणि सामाजिक कारण. बघा, धार्मिक आणि सामाजिक कारण काय, हा ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून धर्मप्रसार. म्हणजे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जे विविध प्रकारचे जे धर्मगुरू यायचे, ते धर्मगुरू महाराष्ट्र किंवा भारत ते काय करायचे की समाजामधील जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला विविध प्रलोभने द्यायचे आणि प्रलोभने देऊन काय करायचे, त्यांना ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करायला प्रोत्साहित करायचे. आता हे सुरुवात कुठं झालं होतं बघा, काय झालं होतं, 1813 मध्ये जो ऍक्ट होता, चार्टर ऍक्ट, चार्टर ऍक्टनं काय केलं होतं, ख्रिश्चन जे धर्मगुरू आहेत त्यांना भारतामध्येच राहण्याचा, ब्रिटनमधल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना भारतात राहण्याचा अधिकार देण्यात आला. आणि त्यानंतर काय झाले, तुमच्या ख्रिश्चन धर्म प्रसाराचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत गेलेलं आहे. 33 मध्ये हा अधिकार सर्वांना देण्यात आला, ब्रिटन शिवाय इतर सुद्धा जे आहेत धर्मगुरू आहेत त्यांना सुद्धा हा अधिकार देण्यात आला होता. त्यानंतर ब्रिटिशांकडून हिंदू लोकांना दिली जाणारी तुच्छ वागणूक. म्हणजे आपण जर एखाद्या चित्रपट, म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर लगान चित्रपटाचं उदाहरण घेतलं तर त्यामध्ये इंग्रजांच्या वस्तीमध्ये किंवा वस्तीबाहेर किंवा दुकानाच्या किंवा घराबाहेर इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, म्हणजे कुत्रे आणि भारतीय यांना प्रवेश नाही, अशा सरळ सरळ पाठात दिसत होते. ह्यातून तुम्हाला काय दिसतंय, तुच्छ वागणूक दिसून येते. त्यानंतर ब्रिटिश शासनाने केलेल्या विविध धर्मसुधारणा. म्हणजे बघा, हे धर्मसुधारणा करण्यामागचा जरी त्यांचा उद्देश चांगला किंवा वाईट असला तरी ही धर्मसुधारणा ही हिंदू धर्मावर हल्ला आहे अशी एक भावना निर्माण झाली होती. आपण उदाहरण घेऊया, सतीचा जो कायदा आहे आपण पाहिला, लॉर्ड बेंटिंगने केला होता 1829 ला. हा कायदा हा सुद्धा हिंदू धर्मावरचा तुमचा काय आहे, हल्ला आहे असं त्यांनी गृहीत धरलं होतं. त्यानंतर डलहौसीने 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केला होता. हे दोन कायदे मी उदाहरणादेखील सांगतो, याशिवाय अनेक कायदे होते. हे कायदे काय, जरी ह्यांचा इंटेंट किंवा उद्देश चांगला असला तरी हे दोन कायदे तुमच्या हिंदू धर्मावर आक्रमण आहेत अशी एक भावना निर्माण झाली होती. त्यामुळे सुद्धा एक असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर तिसरा मुद्दा काय बघा, लष्करी कारणं आहेत. ब्रिटिश सैन्याच्या तुलनेमध्ये भारतीय सैन्याला दिली जाणारी तुच्छ वागणूक, बरोबर आहे. आणि काय केलं जायचं की भारतीयांना सुभेदार पदाच्या वर नेमणूक दिली जात नसे. सुभेदार पदाच्या वर भारतीय जात नव्हते सैन्याचा जर विचार केला तर, आणि ही खूप तशा तुलनेने खूप खालची पोस्ट होती. त्यानंतर ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत भारतीय सैनिकांना दिला जाणारा कमी पगार हा मुद्दा आहेच. जर भारतीय सैनिक आणि ब्रिटिश सैनिक असे दोन्ही जर असतील तर भारतीयांना अत्यंत कमी प्रमाणात काय दिलं जायचं, वेतन दिलं जात असे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा काय बघा, सैनिकांना गंध लावण्यास, लुंगी वापरण्यास किंवा दाढी वाढवण्यास केली जाणारी मनाई. आता गंध हा काय तुमचा हिंदू धर्मामध्ये महत्वाचा मानला जातो. लुंगी वापर हा मुस्लिमांमध्ये त्या काळात खूप जास्त प्रमाणात होता. आणि याशिवाय दाढी ही तुमची हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये वाढवली जात असे. या तिन्ही गोष्टींवर काय केला जात होता, मनाई केली जात होती कोणाला, सैनिकांना. त्यामुळे सुद्धा काय झालं होतं, तुमच्या सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. आता हे आपण पाहिले कारण. हे जे कारण आहेत
आता कसं होतं बघा, भूकंप किंवा ज्वालामुखीच्या नावाची जी कन्सेप्ट असते बघा, भूकंप होतो तो अचानक कधीच झालेला नसतो, किंवा ज्वालामुखी अचानक कधीच फुटत नाही. त्याच्या मागे खूप दिवसांपासूनची एक ऊर्जा साठलेली असते. आपण जे कारण पाहिले ते सर्व ऊर्जा एक प्रकारची ऊर्जा म्हणून काम करत होते असंतोषासाठी, आणि ह्या असंतोषाला भडका उडाला तुमचा एका तत्कालीन कारणामुळे. आपण पाहतोय मुद्दा सुरुवात. काय झालं होतं, एनफिल्ड रायफल म्हणून एक रायफल त्यांनी इंट्रोड्यूस केली होती इंग्रजांनी त्या काळामध्ये, आणि त्या ज्याचं जे काडतूस असतं त्या काडतुसामध्ये गाय आणि डुकराची चरबी लावली असल्याची अफवा पसरली. बघा अफवा कशी पसरली, की तुमचे जे काडतूस आहे ते काडतूस काय करावं लागायचं, दाताने तोडावं लागायचं. गाय तुमच्या हिंदूंसाठी पवित्र, तर डुक्कर हे मुसलमानांसाठी निषिद्ध असल्याने भारतीय सैनिकांचा काय झाला की त्यांनी म्हटलं की काय करणार आपण, आम्ही हे वापरणार नाही. बरोबर. म्हणजे आपण जर चित्रपट आला होता मंगल पांडे, मंगल पांडे या चित्रपटामधलं दृश्य आहे की मंगल पांडे त्या काळामध्ये तथाकथित कनिष्ठ वर्गातील एका पुरुषाकडून पाणी घेण्यास नकार देतो. त्यावेळेस तो जो व्यक्ती आहे तो त्याला बोलतो की तुला माझ्या हातचं पाणी चालत नाही, पण तुला जे काडतूस दिलं जातं त्यामध्ये गायीची चरबी लावली होती, हे कसं जमतं. म्हणजे एक प्रकारे त्याने त्याच्यामधला जो असंतोष निर्माण झाला होता त्या असंतोषाला एक ठिणगी देण्याचं काम केलं, आणि तिथून ही अफवा पसरण्याची सुरुवात झाली की गाय आणि डुकराची चरबी वापरली जाते. आता काय झालंय, इंग्रज आणि हिंदूंचं प्रमाण जास्त होतं, तर दोघांनी काय केलं, नकार दिला की आम्ही त्या रायफल वापरणार नाही. मग ह्याची सुरुवात झाली तुमच्या कुठे, बराकपूरमध्ये. बराकपूरमधील येथील सैनिकांनी 27 मार्च 1857 रोजी बडतर्फ करण्यात आलं. म्हणजे हे जे होते त्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले 1857 मध्ये. 29 मार्च 1857 मध्ये काय झाले, मंगल पांडेने सार्जंट मेजर J.T. ह्युसन, ह्याचं नाव लक्षात ठेवायचं, नाव काय आहे तुमचं, J.T. ह्युसन. ह्युसन याच्यावर काय केलेले, गोळी झाडलेली आहे. ह्याची तारीख लक्षात ठेवायची 29 मार्च, कारण ही सुरुवात मानली जाते. आणि त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे बघा किती, 8 एप्रिलला मंगल पांडे यांना काय करण्यात आली, फाशी देण्यात आली. म्हणजे ही सुरुवात कशामुळे झाली, तुमचं अफवा पसरली आणि त्याचं जे बराकपूर मधले जे सैनिक होते त्यांना बडतर्फ करण्यात आलं. किती, 27 मार्चला. आणि 2 दिवसांनी मंगल पांडे यांनी काय केले, सार्जंट मेजर काय त्यांचं नाव आहे, J.T. ह्युसन यांच्यावर गोळी झाडलेली आहे. लगेच 10 दिवसांनी फाशी देण्यात आली तुमच्या मंगल पांडे यांना. आता ही घटना घडत होती, ही झाली तुमच्या कुठं, बराकपूर मध्ये झाली होती. त्यानंतर एक पॅरलल तुमच्या मिरत मध्ये सुद्धा बंड झालं होतं. बघा ही तारीख लक्षात ठेवायची याची, किती, 24 एप्रिल 1857 मिरत येथील घोडदळातील 85 शिपायांनी रायफल वापरण्यास नकार दिलेला आहे. रायफल वापरायची का, तेच पुन्हा एनफिल्ड ची रायफल होती, आणि त्यामध्ये काय आहे, गायीची आणि डुकराची चरबी आहे. हे झाल्यानंतर किती, 15 दिवसांनी 9 मेला काय झाले, नकार देण्या सैनिकांना 10 वर्षांसाठी सक्त मजुरीची शिक्षा देण्यात आली. ही घटना घडली तुमची किती, 9 मेला. आणि 10 मेला काय करण्यात आलं, पलटणीने रात्री उठावास सुरुवात केली आणि चलो दिल्ली अशी घोषणा दिली. ह्या तारखेला लक्षात ठेवायचंय की उठावाची सुरुवात कधी झाली असा जर प्रश्न विचारला जातो तर तो 10 मे 1857 आहे. ही ऍक्च्युअल तारीख आहे, पण उठावाची नियोजित तारीख ही 31 मे होती. 31 मेला काय करायचे आपल्याला, ऍक्च्युअल उठाव करायचे, ही नियोजित तारीख होती. काय नियोजित म्हणा ह्याला. पण काय झालं की 9 तारखेला बडतर्फ केलं, आणि त्यानंतर त्या सैनिकांमधला असंतोष अतिशय वाढला, आणि त्यांनी 10 तारखेलाच काय केले, मध्यरात्रीला उठावा सुरुवात केली. आणि घोषणा कोणती दिली, चलो दिल्ली. चलो दिल्लीची घोषणा दिलेली आहे. आपल्याला इतिहासामध्ये चलो दिल्लीची घोषणेचा 2 वेळा उल्लेख येतो. हा जो उठाव आहे त्यामधल्या सैनिकांनी सुद्धा चलो दिल्लीची घोषणा दिली होती. आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायचंय, तुमचे नेताजी जे आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा चलो दिल्लीची घोषणा दिलेली आहे. ओके. त्यानंतर काय झालं बघा, 12 मे 1857 ला बंडखोर सैनिकांनी काय घेतलंय, दिल्लीचा ताबा घेतलेला आहे. 2 दिवसामध्ये ते दिल्लीला पोहोचलेत. आणि त्यांनी काय केलंय, त्या काळात जो मुघल बादशाह होता त्याचं नाव काय होतं, बहादूर शहा नाव होतं त्याचं, नाव होतं तुमचं बहादूर शाह जफर. याला काय केले, भारताचा सम्राट म्हणून घोषित केलेला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की बहादूर शहालाच माहित नव्हतं की असला काहीतरी उठाव झालाय, आणि त्याला अचानक कळतंय की सैनिक घुसलेत दिल्लीमध्ये, आणि त्यांनी त्याला काय केले, तुमचा
सम्राट कोणाचा? भारताचा सम्राट. कारण त्या काळामध्ये संपूर्ण भारतावर मुसलमानांचं राज्य होतं, मुस्लिमांचं राज्य होतं आणि मुस्लिमांनंतर काय केलं होतं, इंग्रजांनी सत्ता ताब्यात घेतली होती. त्यामुळं ऑल इंडियामध्ये जे रिकग्निशन होतं, ओळख होती, ती तुमच्या मुघल साम्राज्याची होती. म्हणून कोणाला केले? तुमचा बादशाह बहादूर शाह जफर याला बादशाह म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ही झाली सुरुवात. आता ह्या सुरुवातीमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचे बघा, ही तारीख लक्षात ठेवायची आहे. किती तारखेला गोळी झाडलेली? 29 मार्च 1857 मंगल पांडेनं ह्युसनवर गोळी झाडलेली आहे. त्याला फाशी देण्यात आली 8 एप्रिलला. 8 एप्रिल ही तारीखवर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर उठावाची सुरुवात कधी झाली? तुम्हाला मी सांगितलं 10 मे 1857 मिरत येथील पलटणीने जो उठाव केलाय त्याला अधिकृत तारीख म्हटली जाते. आणि सांगितलं मी तुम्हाला नियोजित तारीख तुमची होती 31 मे 1857 ची. आता हे उठावाची सुरुवात झाली. आता उठावाची सुरुवात जरी झालेली असली आणि ह्यामध्ये सहभागी लोकांची संख्या खूप जास्त आहे, आपल्याला जो मुद्दा पाहायचा आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहायचा असल्याने काय करायचंय, आपल्याला खूप ठराविक माणसांविषयी माहिती पाहिजे. त्यातलं पहिलं उदाहरण आपल्याला झाशी घ्यायचंय. का? जरी झाशी हे मध्य प्रदेशमध्ये असलं तरी ती राणी होती, राणी लक्ष्मीबाई, ही मूळ महाराष्ट्रातली होती, म्हणून आपल्याला तिच्याविषयी माहिती पाहिजे. बघा मुद्दा काय, झाशी उठावकर्त्यांचं नेतृत्व केले तुमच्या राणी लक्ष्मीबाईनं. तिचं लग्नाआधीचं नाव होतं मनू तांबे. मनू तांबे. ओके. पती गंगाधर पंत यांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाईने दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव काय होतं? दामोदर. याचा वारसा हक्क नामंजूर कुणी केला होता? बघा मुद्दा तिथे झाला. वारसा हक्क नामंजूर करण्याचं धोरण तुमचं फेमस आहे लॉर्ड डलहौसीनं. आणि राज्य खालसा केलंय. राज्य खालसा केल्यानंतर काय केलंय, राणी लक्ष्मीबाईंनी 1857 चा उठाव जॉईन केलाय. त्या उठावामध्ये सहभागी झालेली आहे आणि तिचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय. बघा राणी लक्ष्मीबाईने इंग्रज अधिकारी काय ह्याच्यावर प्रश्न येतो की झाशीचा जो उठाव आहे तो उठावाचा बिमोड कुणी केलाय, म्हणजे पुढे जाऊन झाशीच्या राणीचा जो पराभव झाला तो पराभव कुणी केला, तर त्याचं नाव आहे सर ह्यू रोज. सर ह्यू रोज. प्रश्न असा येतो की झाशी येथील उठावाचा बिमोड कुणी केला, तर उत्तर तुमचं काय असणार आहे? सर ह्यू रोज यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय बघा, 29 मार्च 1800. बघा हे तुमच्या लक्षात आहे. 1857 चा उठाव म्हणतो आपण. इथं ही तारीख 2 वर्ष लेट का झाली? कारण ह्या मधल्या काळामध्ये राणी लक्ष्मीबाईचा जो वारसा हक्काचा जो प्रकरण आहे ते त्यावर निर्णय होत नव्हता. निर्णय झाल्यानंतर राणी लक्ष्मीबाईने उठावात सहभाग घेतलाय, त्यामुळे आपल्याला ही तारीख लक्षात घ्यायची आणि नाव लक्षात ठेवायचे. सर ह्यू रोज यांनी काय केलं, त्याचा बिमोड केलेला आहे. 29 मार्च 1859 रोजी झाशीचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आलेला आहे. झाशी येथील लढाईमध्ये जखमी झालेल्या राणी लक्ष्मीबाईचा 17 जून 1859. यावर प्रश्न आलेला नाही, पण तारीख लक्षात ठेवायला काही हरकत नाही. तारीख लक्षात ठेवा 18 जून 1859. म्हणजे झाशीच्या अँगल मधून आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो की उठाव कोणी केला? राणी लक्ष्मीबाई. तिचं नाव विचारलं जाऊ शकतं. मूळ नाव, लग्नाआधीचं नाव आहे हे मनू तांबे. मुलाचं नाव विचारलं जाऊ शकतं. नाव लक्षात ठेवायचं. मुलाचं नाव आहे दामोदर. दामोदर नाव आहे. त्यानंतर उठावाचा बिमोड कुणी केलाय, तर सर ह्यू रोज म्हणून जे सैनिक अधिकारी होते त्यांनी उठावाचा बिमोड केलेला आहे. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहूया आपण. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहिजे तात्या टोपे. तात्या टोपे यांचं नाव काय होतं? त्यांना तात्या हे टोपण नाव जरी असलं त्यांचं, तरी त्यांचं नाव काय आहे? रामचंद्र पांडुरंग टोपे. म्हणजे प्रश्न येतो की तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय होते, तर नाव काय? रामचंद्र पांडुरंग टोपे. तात्या टोपे यांचं महत्व काय, प्रश्न येऊ शकतो आणि आलेला सुद्धा आहे. उठावामध्ये सैन्य आणि शस्त्रास्त्रांच्या एकत्रीकरणामध्ये, सैन्य आणि शस्त्रास्त्र यांना एकत्र करण्याचे जे काम केले ते तुम्ही केले, तात्या टोपे यांनी केलेलं आहे. आणि हा एक मुद्दा सांगायचा राहिला, 1857 मध्ये निशाण म्हणून काय वापरलं जायचं? कमळाचं फुल, कमळ अधिक भाकरी, त्याला तुम्ही रोटी म्हणू शकता किंवा भाकरी, हे दोन गोष्टी निशाण म्हणून वापरण्यात आलं होतं. जे उठावकर्ते होते त्यांच्याकडून कमळाचा आणि भाकरीचा वापर केला जात असे. उठाव म्हणजे मी उठावामध्ये सहभागी आहे ह्याचा पुरावा काय, तर हे कोड नेम म्हणून कमळ आणि भाकरी यांचा वापर केला जात असे. पुढचा मुद्दा आपल्याला प्रश्न विचारला जातो की मृत्यू कसा झालाय कोणाचा? तात्या टोपेंचा. काय झाले? ग्वाल्हेरच्या शिंदे दरबारामधले होते, सेनापती होता मानसिंह. याच्या फितुरीमुळे कधी 7 एप्रिल 1859 रोजी इंग्रजांकडून अटक करण्यात आलेली आहे.
बघा तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं इंग्रज सत्तेचा विस्तार होत असताना की त्या आता हा 1857चा उठाव झाला. 1857च्या उठावामध्ये लॉर्ड कॅनिंग होता. तुमचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. लॉर्ड कॅनिंगनं जी डायरी लिहून ठेवली त्या डायरीमध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे, स्पष्टपणे लिहिलं आहे, जर 1857च्या उठावामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे जर उठावकर्त्यांच्या बाजूने उभा राहिले असते तर भारताला स्वातंत्र्य भेटलं असतं 1857 मध्ये. म्हणजे जवळपास 90 वर्ष आधीच आपण स्वातंत्र्य झाला असतो. कारण त्या काळामध्ये आपण पाहिले मराठा साम्राज्याचा अभ्यास करताना की ग्वाल्हेरचे शिंदे हे खूप महत्वाचं आणि ताकदवान नेतृत्व होतं, संस्थान होतं, पण ते काय राहिले होते, तुमच्या इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले होते. आणि तुमच्या लॉर्ड कॅनिंग यांनी त्याच्या डायरीमध्ये स्पष्ट मेन्शन केले की जर हे उठावकर्त्याच्या बाजूने गेले असते तर भारताला स्वातंत्र्य कधी भेटलं असतं, 1857 मध्येच आम्हाला स्वातंत्र्य द्यावं लागलं असतं किंवा भारतावरची सत्ता सोडावी लागली असती, असं मत व्यक्त केलं तुमच्या लॉर्ड कॅनिंग यांनी. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, ह्यांना अटक केले. बघा त्यांचं नाव लक्षात ठेवायचं. कुणी फितुरी केली? फितुरी करणाऱ्यांचं नाव विचारलं जाऊ शकतं. नाव आहे मानसिंह. मानसिंह. आणि यांना फाशी देण्यात आली. तात्या टोपेंना प्रश्न विचारलेला आहे, कुठे दिलेलं आहे? नाव लक्षात ठेवायचं, शिप्री. हे कुठं आहे? तुमचं मध्य प्रदेशमध्येच आहे. शिप्री MP हे लक्षात ठेवायचं आहे. मूळ नाव विचारलं जातं रामचंद्र पांडुरंग टोपे. त्यानंतर फितुरी करणाऱ्याचं नाव विचारलं जातं मानसिंह. कमळ आणि भाकरी हे तुम्हाला सांगितलं मी. शस्त्र आणि सैन्याचे एकत्रीकरणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलं. लॉर्ड कॅनिंग याच्याविषयी माहिती. आणि फाशी कुठे देण्यात आली तो मुद्दा विचारला जातो. तर फाशी दिली त्यांना शिप्री मध्य प्रदेश येथे फाशी देण्यात आलेली होती. आता 1857चा उठाव इंग्रजांनी मोडून काढलेला आहे, पण तो मोडून काढल्याचे परिणाम काय झाले? तर एखादी घटना घडली तर इंग्रजांना लक्षात आले की ह्याच्या मागचे जे कारण मीमांसा आहे ती केली त्यांनी, आणि त्यातनं परिणाम काय झालेत बघा. त्यातला पहिला मुद्दा आहे तुमचा राणीचा जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा आलाय 1 नोव्हेंबर 1858 बरोबर. 1 नोव्हेंबर 1858 मध्ये काय केलंय तुमचा राणीचा जाहीरनामा आलाय. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की यापुढे सत्ता करताना म्हणजे सत्ता चालवताना लोकांच्या धार्मिक भावनांमध्ये लक्ष दिलं जाणार नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्वाचा मुद्दा काय होता तुमचा, जे धार्मिक आणि सामाजिक बदल आहेत ते इंग्रजांद्वारे केलेले ते मान्य नव्हते. त्यामुळे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की यापुढे धार्मिक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नाही. दुसरा मुद्दा, भारतीयांना नोकरीमध्ये सुद्धा काय केलं जाईल, महत्व दिलं जाईल किंवा त्यांचा वाटा वाढवला जाईल. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की कमी दिला जाणारा पगार आणि तुच्छ वागणूक हा सुद्धा एक मुद्दा होता. त्या मुद्दे दोन्ही कॅटर करण्याचा प्रयत्न केला तुमच्या 1 नोव्हेंबर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये. ओके, त्यानंतर पुढचा आहे मुद्दा तुमचा सत्तेचे हस्तांतरण. म्हणजे काय झालं सत्तेचे हस्तांतरण म्हणजे बघितलं आपण काय होती तारीख 31 डिसेंबर 1600. ह्या तारखेला काय केलंय, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला अधिकृत कंपनी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. अधिकृत कशासाठी? पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी. मग हे 1858 मध्ये 1 नोव्हेंबर रोजी काय करण्यात आलं, ही जी सत्ता आहे ती ईस्ट इंडिया कंपनीकडून राजपदाकडे. राजपद म्हणजे काय करणार, इतक्या यावेळेस काय होतं, इथपर्यंत तुमचं कंपनीचे जे संचालक मंडळ आहे ते म्हणेल ती पूर्व दिशा, असं भारताचं राजकारण किंवा राज्य चालायचं. पण यापुढे ही संचालक मंडळाच्या ऐवजी राजपद सांगेल त्याप्रमाणे भारताचं राज्य चालवलं जाईल अशी भूमिका घेण्यात आली. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सत्तेचे हस्तांतरण असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना. बघा ब्रिटिश सैन्याची पुनर्रचना करण्यात आली का, काय होतं तोपर्यंत सैन्यामध्ये ब्रिटिशांच्या संख्येवर जास्त विशेष भर दिला जात नव्हता किंवा लक्ष दिलं जात नव्हतं. ह्यामध्ये काय करण्यात आलं, ह्या उठावानंतर 1:2 असं प्रमाण करण्यात आलं. 1:2 प्रमाण करण्यात आलं. म्हणजे काय करण्यात आलं, जर तुमचं 2 जर भारतीय असतील तर हे प्रमाण 1 तुमचा ब्रिटिश असेल असा निर्णय घेण्यात आला. कारण 2 तर शक्य नव्हतं, कारण बाहेरून एवढे लोक आणणार कुठे, आणि अशीच ही ब्रिटनची लोकसंख्या कमी होती. त्यामुळं हा जो जे डिस्ट्रीब्युशन असेल ते 1:2, 1 ब्रिटिशामागे 2 भारतीय असतील असे निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय महत्वाच्या ठिकाणावर ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली. दुसरा मुद्दा करण्यात आला, ब्रिटिशांची संख्या वाढवण्यात आली. आणि ज्या ठिकाणी तोफखाने आहेत किंवा जे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहेत अशा महत्वाच्या ठिकाणी फक्त आणि फक्त ब्रिटिश सैन्यांना ठेवायचं
असा सुद्धा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे संस्थानिकांबरोबर मैत्रीचे धोरण. 1857चा उठाव अयशस्वी होण्यामागचं सर्वात महत्वाचं एक कारण सुद्धा आहे की हे जे संस्थानिक होते त्यांनी जरी संस्थानिकांवर लॉर्ड डलहौसीच्या किंवा वेलस्लीच्या धोरणामुळे वाईट परिस्थिती आली असली तरी सुद्धा ते उठावाच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. म्हणून मग इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी असा निर्णय घेतला की यापुढे आपल्याला काय करायचं, संस्थानिकांबरोबर मैत्रीचं धोरण अवलंबायचं आहे. म्हणून मग मी तुम्हाला एक मागं सांगितलं होतं ज्यावेळेस आपण गव्हर्नर जनरलचा अभ्यास करीत होतो की तोपर्यंत गव्हर्नर जनरल जो होता, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, यालाच नाव काय देण्यात आलं, व्हाईसरॉय. व्हाईसरॉय म्हणजे ज्यावेळेस सर्वसामान्य राजकारण किंवा प्रशासन विचारात घेतलं जाईल तो व्यक्ती गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून काम करत असेल. पण तोच व्यक्ती जेव्हा संस्थानिकांशी बोलणी करत असेल किंवा चर्चा करत असेल तर त्या व्यक्तीला व्हाईसरॉय असं म्हटलं जायचं. आणि इथून सुरुवात झाली तुमच्या 1 man 2 post या सिस्टीमला. 1 man 2 post ही 1 man 2 post. आणि पहिला जो व्यक्ती होता व्हाईसरॉय त्याचं नाव आहे तुमचं लॉर्ड कॅनिंग. म्हणजे पुढे जाऊन इतिहासामध्ये व्हाईसरॉय हे नाव जास्त वापरलं जातं. पण त्याच्यामागचं कारण जरी तसं जरी असलं तरी तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणूनच काम करत होता. तो फक्त संस्थानिकांशी बोलताना त्याला व्हाईसरॉय असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलं जातं की पहिला व्हाईसरॉय कोण, तर तुमचा पहिला व्हाईसरॉय काय, तुमचा नाव आहे त्याचं लॉर्ड कॅनिंग. आणि प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होता, मग हाच असणार आहे कारण हाच व्यक्ती उठावादरम्यान होता. 1862 पर्यंत कॅनिंग कार्यरत होता. तर हा शेवटचा तुमचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि हाच पहिला तुमचा व्हाईसरॉय आहे. 1 man 2 post ही कन्सेप्ट सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय बघा, मुसलमानांच्या इस्लामी सत्तेचे पुनर्जीवन करण्याच्या कल्पनेला धक्का बसलेला आहे. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, बहादूर शहा जफरला काय केलं होतं, यांनी भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं होतं. तोपर्यंत सर्वांना असं वाटत होतं आणि मुस्लिमांना सुद्धा भारताला वाटायचं की आपण काय करू शकतो की भारतामध्ये पुन्हा एकदा इस्लाम सत्तेचे पुनर्जीवन करू शकतो. पण ह्या उठावाचा बिमोड झाल्यानं हे जे कल्पना आहे त्या कल्पनेला धक्का बसलेला आहे. आणि ह्याचा परिणाम एवढा महत्वाचा ठरला मुस्लिमांच्या मुस्लिमांच्या ज्या संकल्पनेला. पुढे जाऊन काय झाले बघा, 1860 मध्ये मी तुम्हाला सांगितलं 1853 मध्ये जो कायदा आयोग आला त्या कायदा आयोगानं 1860 मध्ये तुमचं IPC लागू केलं, इंडियन पिनल कोड लागू केलं. इंडियन पिनल कोड लागू झालं 1860 मध्ये. पण 1860 नंतर महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रात नाही म्हणता येणार, भारतामध्ये एक चळवळ सुरू झाली, वहाबी चळवळ. ही वहाबी चळवळ एवढी म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात तिचा प्रसार सुरू झाला की इंग्रजांना काय केलंय 1870 मध्ये IPC मध्ये कलम 124A हे ऍड केलेलं आहे. कलम 124A सध्या ज्याला आपण काय म्हणतो राजद्रोहाचा जो कायदा आहे तो कलम आहे ते 1870 मध्ये लागू केलं होतं. कारण ते होतं वहाबी चळवळ. आणि ह्या अँगलला जर प्रश्न आला तर पहिला राजद्रोहाचा खटला किंवा ज्या माणसावर राजद्रोह लावलाय तर त्याचं नाव काय आहे तुमचं, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांना किती 1897 मध्ये त्यांच्यावर खटला लावण्यात आला. तो खटला कोणत्या कलमांतर्गत लावण्यात आला होता, 124A, जो राजद्रोह म्हणून ओळखला जातो. आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली तुमच्या 1870 मध्ये. सद्यस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हा जो कायदा आहे ह्याच्यावर स्थगिती आणलेली आहे. सध्या हा कायदा लागू होत नाही, हा जे कलम आहे हे लागू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे की सद्य परिस्थितीचा विचार करता कलम 124A हे अप्रस्तुत ठरते, त्यामुळे त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही. पुढचा मुद्दा काय, फोडा आणि राज्य करा नीतीची सुरुवात. म्हणजे 1857च्या उठावाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, यावर प्रश्न वारंवार येऊन गेलाय, हिंदू मुस्लिम ऐक्य. हिंदू मुस्लिम ऐक्य, हिंदू मुस्लिम ऐक्य जे आहे हे खूप महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. मग इंग्रजांच्या लक्षात आलं की जर हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर आपली सत्ता काही जास्त टिकणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलंय, हिंदू आणि मुस्लिम ऐक्याला तोडण्यासाठी फोडा आणि राज्य कराची नीती वापरायला सुरुवात केली. या नीती अंतर्गत सर्वात आधी काय करण्यात आलं की त्यांच्या लक्षात आलं होतं की जरी हिंदूंची संख्या जास्त असली 1857च्या उठावामध्ये तर त्यांनी काय केलं होतं, मुस्लिमांना पुढे केलं होतं. म्हणजे जो बहादूर शाह जफरला सम्राट घोषित करण्याचं होतं तर
त्यांनी सुरुवातीला काय केले की मुस्लिमांचं खच्चीकरण करायला सुरुवात केली आणि त्या खच्चीकरणातूनच तुमची काय झाली होती, वहाबी चळवळ सुरू झाली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा ही नीती सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक शोषणामध्ये वाढ झाली. आर्थिक शोषणात कशी वाढ झाली, थेट आता काय झालं, तुमच्या राजपदाकडे तुमचं राज्य गेलंय आणि राजपदाने सुद्धा काय केले, पुन्हा तीच नीती वापरलेली आहे ज्यामध्ये लोकांचं मोठ्या प्रमाणावर शोषण होत असे. अशा तऱ्हेने हे जे उठावाचे परिणाम आहेत, ह्या परिणामामध्ये आपल्याला ही तारीख लक्षात ठेवायची. राणीचा जाहीरनामा कधी आला होता, त्यानंतर ब्रिटिश सैन्याची पुनर्रचनेचा मुद्दा आला तर लक्षात ठेवायचं, एकाच 2 प्रकार केलं होतं. त्यानंतर सत्तेत हस्तांतरण सांगितलं मी तुम्हाला, ईस्ट इंडिया कंपनीकडून राजपदाकडे आलं. संस्थानिकांचे मैत्रीशी धोरण, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया काय झाला, व्हॉइसरॉय झाला, 1 मॅन 2 पोस्ट, आणि पहिला व्हॉइसरॉय तुमचा लॉर्ड कॅनिंग. मुस्लिमांच्या इस्लामी सत्तेचे पुनरुज्जीवनाचा धक्का, वहाबी चळवळ 124A, राजद्रोह. त्यानंतर फोडा आणि राज्य करा, हे पुढे जाऊन फोडा आणि राज्य करा तुमच्या जसं जसं आपण इतिहास पुढे जाऊ तसा हा मुद्दा जास्त क्लिअर होईल, त्यामुळे जास्त यात पाहण्याची गरज नाही. आणि आर्थिक शोषण तर ते आधीपासूनच चालू होतं, त्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे. अशा तऱ्हेने आपण जो 1857चा उठाव आणि त्यातनं काय झाले तुमचं राष्ट्रवादाचा उदय झाला. राष्ट्रवादाचा उदय म्हणजे 1857च्या उठावामध्ये राष्ट्रवाद म्हणजे लोक आपण एकत्र आहोत ही भूमिका निर्माण झाली आणि त्यालाच काय म्हटलं जातं, राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. पुढच्या टॉपिकमध्ये आपण ह्या राष्ट्रवादाची कसा विकास झाला त्याविषयी पाहणार आहोत. भेटू आपण लवकरच. धन्यवाद.